इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि आता करायला घेते. आता पहिला आधी मसाला बनवून घ्यायचा, तर त्यासाठी इथे तयारी चालू आहे मसाल्याची. तर मसाला बनवून घेते आणि मग चिकन बनवून घेते. एकीकडे भात टाकलेला आहे. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झाली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झाली आहे. त्यासोबत वातावरण एकदम पावसाचं आहे, पाऊसही चालू आहे. माझं स्वयंपाक आवरला आहे, आहो जेवण करून गेलेले आहेत आणि आता मी जेवण करायला घेणार आहे. तर चला बघूयात आजचा मेनू काय आहे ते, आणि मग नंतर या मंडळी जेवण करायला, आणि मग जेवण झाल्यानंतर पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. तर मस्त असं हे वातावरण इथे तुम्ही बघू शकता. बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि चालूच आहे तो एकसारखा सकाळपासून. आणि इथे स्वयंपाकाचं जर म्हटलात तर इथे मस्त अशी मी आज बनवली आहे मटकीची उसळ. आणि जेवण झाल्यामुळे म्हणजे चैतन्याचं आणि आहोंचं जेवण झालं आणि इकडे चपातीसुद्धा झालेल्या आहेत, दूध तापलेलं आहे. तर चला मस्त असं आता जेवण करून घेते. या मंडळी जेवण करायला. अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण जो हा मनी प्लांट लावलेला आहे, तर याच्यामध्येच पाण्यामध्येच पानं फुटलेली आहेत आणि किती सुंदररित्या बघा ते फुटलेले आहेत आणि किती छान दिसतं आहे ते. आणि मी आता मुंबईला गेलेली, तर बघा 2-3 दिवसामध्ये इथे मुंग्या आणि ते तेल मुंग्या हे झालेले आहेत, तर ते आता साफ करून घेते. तर छान असा हा मनी प्लांट हा एक आहे आणि हा तर बघा किती सुंदर म्हणजे झालेला आहे आणि मस्त असा रंग त्याचा बघा किती सुंदर दिसतो आणि भारी वाटतं एकदम असं. तर चला असं हे छानसं या दिवसाची सुरुवात आणि सोबतच आता जेवण. तर या जेवण करायला. तर चला मंडळी, मस्त अशी संध्याकाळ झाली आहे आणि एक छोटीशी झोपसुद्धा झाली आणि त्यासोबत चहा पण झालेला आहे. आज चहा नाही घेतला, आज कॉफी घेतली. मोबाईल चार्जिंगला लावायचा. तर चला, पाहुणे येणार आहेत तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तुम्ही म्हणाल श्रावण, आणि श्रावणात हे काय, तर चिकन आहे, चिकन आणलेलं आहे आणि सुखं पातळ छान असा बेत आहे. तर ते आता मी बनवायला घेते. आधी स्वयंपाक आवरून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते. तर श्रावण फक्त सोमवार उपवास असतो आणि एरवी मग म्हणजे पाळत नाही म्हणजे आहोंना जमत नाही ड्युटीमुळे, आणि त्यामुळे मग म्हणजे ते एकाने पाळायचं एकाने नाही पाळायचं. त्याच्यामुळे मग मी आता 4-5 वर्ष झालं बंदच केलं आहे श्रावण पाळणं, नाही तर त्याआधी पाळत होते. तर असो, चला स्वयंपाक आवरून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. तोपर्यंत पाहुणेही येतील. पाहुणे कोण, तर बारक्या नंदूबाई आलेल्या आहेत, नंदाबाई आहेत आणि भाचा मोठा. तर आता ते मग जेवण करतील आणि आज इथेच थांबणार आहेत. उद्या त्यांना एक सावडण्याचं हे आहे आणि त्यांचं घराचंही काम चालू आहे परखंदीला, तर त्यासाठी मग ते आलेले आहेत. तर चला स्वयंपाक आवरून घेते आणि मग पुन्हा गप्पा मारूयात. इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि आता करायला घेते. आता पहिला आधी मसाला बनवून घ्यायचा, तर त्यासाठी इथे तयारी चालू आहे मसाल्याची. तर मसाला बनवून घेते आणि मग चिकन बनवून घेते. एकीकडे भात टाकलेला आहे आणि चला म्हणजे कुकर लावलेला आहे. तर पटकन हा स्वयंपाक आवरते आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. जेवताना तो व्हिडिओ घ्यायचा लागणार घेतले. आत्ता जेवण झालेलं आहे आणि सगळं स्वच्छ आता झाडून लोटून झालेलं आहे आणि माई आणि भाऊ गेले आहेत आता वरच्या घरी आणि आता आरामाला तिथेच थांबतील. तर अशा पद्धतीने जेवण वगैरे झालेलं आहे. वाजले आहेत 11:30, कारण लेट झालं होतं. ते त्यांच्या घरी जाऊन आले परखंदीला आणि त्यानंतर मग आल्यानंतर मग पुन्हा जेवण असं. आणि हे पण उशिरा आले, हो पण उशिरा आले, त्याच्यामुळे म्हणजे लेट ते पूर्ण लेटच झालं. पण मस्त जेवण झालं, थोड्या गप्पा गोष्टी झाल्या आणि त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ घ्यायचंच राहून गेलं. तर थोडासाच व्हिडिओ मी घेतला, पण म्हणजे घेतला असं. तर आता जरा बाहेर बसले, मस्त वातावरण आहे. चक्क आज विमान दिसतंय का तुम्हाला? आज
म्हणजे विमान कधी दिसत नाही इकडून, पण आज दिसत आहे. नक्की विमान आहे की ड्रोन आहे तेच काही कळेना. कारण ड्रोन फिरायला लागले की काही वेगळंच म्हणतात, चोऱ्या होतात, काय होतं, बाय होतं. तसाही काही प्रकार असू शकतो, सांगू शकत नाही. असो, आपल्याला काय त्याच्याशी घेणं ना. तर मंडळी, आजचा दिवस थोडा आराम केला आणि जे बाकीची कामं होती किरकोळ घरातलं थोडंसं म्हणजे फरशी वगैरे मी जायच्या आधीच पुसून गेली होती सगळं, पण तरीही पुन्हा थोडं ते जे ती पांढरी डस्ट ती त्याच्यामध्ये खूपच हे झालं होतं. मग ते पुन्हा आज सगळं स्वच्छ झाडू मारून सगळं पुसून घेतलं आणि बाकी मग कपडे वगैरे आता 2 दिवसाचे मग ते मशीनवर लाईट लावून होती त्याच्यामध्ये, ते मशीन नंतर लाईट आल्यानंतर मशीन लावली आणि ते कामामध्ये असं दिवस हे होत जातो, म्हणजे वेळ निघून जातो आणि मग ते व्हिडिओ घ्यायचं लक्षात येत नाही, असं होतं. तर चला, आजचा दिवस हा पूर्ण असा गेलेला आहे. पूर्ण म्हणजे आरामही झाला आणि त्यानंतर मग संध्याकाळ थोडंसं बिझी शेड्यूल गेलं. बिझी म्हणजे स्वयंपाकाचं, बाकी काही नाही असं. तर छान वाटलं, मस्त वाटलं आणि आता गुंगी आलेली आहे. काय चाललंय? काय नाही, सुस्तवले. हा बघ कसा बसलाय रॉक्या. स्नो कुठं आहे? कुठं तरी गाडी खाली बसला. स्नो नाही दिसत आहे का? स्नो अबघ आला. काय नाही बघ, जेवलास का? स्नो कुठे गेलेला माझ्या बाबू? ग माझं बाळ एवढं लय छान आहे माझ्या बाबडा. स्नो जा घरात खाऊ खायला पळ. जा, रॉके दादा खाऊ खाऊन बसलाय. कसा बसलाय बघ पायपुसणीवर. जा जा पळ, खाऊ खायचे ना. कुठं होता तू? हॉक मारलं की आले का माझे बबड लगेच. लय हुशार आहे, लय हुशार आहे. हे नस ना बा, असं नाही करायचं. पागल आहे का बे तू? ती ही कशी म्हणते, अंशुला कशी म्हणते रे तुला? पागल आहे का बे तू? खाली बस, बस खाली, नको लाडाला येऊस. लागले कसं डोळ्याच्या बाजूला. काय हा लाड, वा 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 वा. हा लाड बघा, हा लाड, या गुंडू बब्बाचा लाड बघा, लाड. बशा बशा. छान आहे म्हणजे बबडा. आणि ब्लॅक दादाने राणा दादा कुठे गेला रे? स्नो कुठे गेला? ब्लॅकी दादा आणि राणा दादा माहिती आहे का तुला? सुस्तवले. मग आता व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर आजचा हा छोटासा पण छान असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. असं हे लग्नाचं म्हणजे जसं तारीख काढले तसं तर ते चालूच आहे. आता उद्या एखाद्या वेळेस गणपती आणायला जायचं आहे, स्टॉल चालू करायचं आहे आपला, त्यामुळे. आणि मग गणपती घेऊन आल्यानंतर पुन्हा गुरुवारी म्हणजे आपल्या वरच्या पाहुण्यांसोबत म्हणजे अजिंक्यांसोबत नवीन आपले नातेवाईक नातेसंबंध आपले म्हणजे आशूमुळे जे हे झालेले आहेत असं, तसे ते पहिलेही पाहुणे आहेत आणि आता तर अजूनच जवळचे पाहुणे झालेत असं झालं. तर त्यांचं थोडंसं शॉपिंग आहे, त्यासाठी त्यांच्यासोबत जायचं आहे.
तर असं हे रोजचं दिवस म्हणजे रोज जो येणारा दिवस आहे ते काही ना काहीतरी चालूच असतं आणि तो दिवस असा पूर्ण हे होत असतो. म्हणजे जर कामामध्ये जर असलं तर व्हिडिओला वेळच मिळत नाही आणि व्हिडिओ घ्यायचं मुळात लक्षात येत नाही, कारण कामाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं असं होऊन जातं. आणि मग त्या दिवसाचा मग व्हिडिओ पण जास्त मिळत नाही आणि म्हणजे असं काही असं वेगळं शेअर करता येत नाही, असं होऊन जातं फक्त एवढं. तर जसे पुढचे दिवस येतात तसे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे, करतेच आहे. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मज्जा करत राहा.